द रेड हेडेड लीग पार्ट 1 मिस्टर विल्सन्स स्टोरी म्हणजे मिस्टर विल्सन त्यांची स्टोरी सांगत आहेत. When I called upon my friend, Mr. Sherlock Holmes, he was conversing with a visitor who was an elderly man with fiery red hair. इथे एक व्यक्ती बोलत आहे जी सांगत आहे की मी माझ्या मित्राला आवाज दिला. माझा मित्र मिस्टर शर्लॉक होम हे कॉन्व्हर्सिंग करत होते एका व्हिजिटरसोबत, म्हणजे संभाषण करत होते एका भेटायला आलेल्या व्यक्तीसोबत. आणि ते व्यक्ती एल्डर होते, म्हणजे वयाने मोठे होते, मध्यम वयाचे होते आणि त्यांचे केस हे लाल रंगाचे होते. त्यांचे केस रेड कलरचे होते. Holmes introduced me to the visitor, Mr. Jabez Wilson. मिस्टर शर्लॉक होम यांनी मला विल्सनसोबत ओळख करून दिली आणि ही वॉज अ पॉन ब्रोकर. त्यांनी सांगितलं की मिस्टर विल्सन हे कोण आहेत? पॉन ब्रोकर, म्हणजे सावकार आहेत. होम्स आस्क्ड हिम टू रिपीट ही स्टोरी फॉर मी. मिस्टर शर्लॉक होम यांनी माझ्यासाठी ती स्टोरी पुन्हा एकदा सांगायला लावली. ही बिगेन बाय शोविंग अस अन ॲडव्हर्टाइजमेंट इन अ न्यूजपेपर. आणि मिस्टर विल्सन यांनी स्टोरी सांगायला सुरुवात केली. त्यांनी स्टोरी सांगताना सुरुवातीला एक जाहिरात दाखवली, वर्तमानपत्रामध्ये आली होती ती. इट रीड ॲज फॉलोज, आणि ती जाहिरात खालीलप्रमाणे होती. द रेड हेडेड लीग, there is a vacancy for a member of the league and the salary is £4 a week for nominal services. Red-headed men may apply in a person on Monday at 11 o'clock to Duncan Road at the office of the league, 7 Fleet Street. तर या रेड हेडेड लीग जो आहे तिथे एक वेकेन्सी आहे. ज्यांचे हेड रेड आहेत अशा लोकांसाठी ती वेकेन्सी आहे, म्हणजे नोकरीसाठीची रिकामी जागा आहे. तर ज्यांचे हेड रेड आहेत असे लोक तिथे अप्लाय करू शकतात. आणि त्यांनी लास्टला ॲड्रेस दिलेला आहे आणि वेळ दिलेली आहे. द ॲडव्हर्टाइजमेंट हॅड अपियर्ड इन न्यूजपेपर 2 months ago. ती जाहिरात 2 महिन्यापूर्वी आली होती. मिस्टर विल्सन्स असिस्टंट विन्सेंट स्पॉल्डिंग हॅड शोन इट टू मी. मिस्टर विल्सन सांगतात की माझा असिस्टंट आहे विन्सेंट स्पॉल्डिंग, त्याने मला ही जाहिरात दाखवली. मिस्टर विल्सन लाईक्ड हिज असिस्टंट स्पॉल्डिंग. मिस्टर विल्सनला त्यांचा असिस्टंट स्पॉल्डिंग हा खूप आवडायचा. He was smart, efficient, and worked for only half of the normal wages. कारण तो स्मार्ट होता, हुशार होता, एफिशियंट होता म्हणजे कार्यक्षम होता, खूप काम करायचा. अँड वर्कड फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. आणि जेवढे नॉर्मल लोक पगार घेतात त्यापेक्षा अर्ध्याच पगारामध्ये तो काम करायचा. बट असिस्टंट्स अल्सो हॅड हिज फॉल्ट्स. पण असिस्टंटमध्ये काही फॉल्ट पण होते, एक दोष पण होता. एव्हरी नाव अँड देन ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इन टू द सेलर टू डेव्हलप फोटोग्राफ. तो प्रत्येक थोड्या वेळाने सेलरमध्ये जायचा, म्हणजे तळघरामध्ये जायचा आणि फोटोग्राफ्स काढत बसायचा. फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. फोटोग्राफी ही त्याची हॉबी होती, छंद होता. Spaulding showed the advertisement to the Mr. Wilson and explained to him that an American millionaire, Mr. Ezekiah Hopkins, had founded the famous Red-Headed League. तर ही ॲडव्हर्टाइजमेंट ही स्पॉल्डिंगनी दाखवलेली होती आणि स्पॉल्डिंग म्हणाला की ही अमेरिकेतील एका मिलिनियर हॉफकिन नावाच्या व्यक्तीने सुरू केलेली लीग आहे, संघ आहे किंवा संस्था आहे, टू हेल्प ऑल रेड हेड्स लाईक हिमसेल्फ. आणि ही संस्था
ज्यांचे केस रेड आहेत, ज्यांचे हेड रेड आहेत अशा लोकांसाठी चालू केलेली आहे. स्पॉल्डिंग अर्ज्ड मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब. स्पॉल्डिंग याने अर्ज्ड केलं म्हणजे खूप आग्रह केला विल्सन यांना हा जॉब घेण्यासाठी. सो द टू ऑफ देम वेंट टू द ॲड्रेस गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. मग ते दोघंही स्पॉल्डिंग आणि मिस्टर विल्सन हे दोघंही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेल्या ॲड्रेसवरती गेले. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. फ्लीट स्ट्रीट म्हणजे जिथे इंटरव्ह्यू होणार होता ती जागा. त्या ठिकाणी बरेचसे रेड हेडेड लोक आले होते. मिस्टर विल्सन थॉट दॅट विथ सो मच कॉम्पिटिशन ही वूड नॉट गेट द जॉब. मिस्टर विल्सन यांना असं वाटलं की एवढ्या स्पर्धेमध्ये त्यांना हा जॉब, त्यांना ही नोकरी नाही मिळू शकत. ही वॉन्टेड टू गो बॅक. त्यांना असं वाटत होतं की त्यांनी परत जावं. बट स्पॉल्डिंग पुश्ड थ्रू द क्राऊड अँड टूक द मिस्टर विल्सन टू द ऑफिस. पण स्पॉल्डिंगनी त्यांना पुढे ढकललं आणि त्यांना त्या गर्दीतून घेऊन ऑफिसपर्यंत पोहोचला. देअर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर्स अँड अ टेबल. तिथे ऑफिसमध्ये फारसं काहीच नव्हतं, फक्त 2 चेअर आणि 1 टेबल होता. कपल ऑफ चेअर म्हणजे 2 खुर्च्या. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. रेड हेडेड मॅन होता तो टेबलच्या मागे बसला होता. ही वॉज मिस्टर डंकन रोज. त्या व्यक्तीचं नाव होतं डंकन रोज, अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. मिस्टर डंकन रोज हे रेड हेडेड लीगचे प्रतिनिधी होते. ही वॉज व्हेरी प्लीज्ड टू सी मिस्टर विल्सन. मिस्टर विल्सनला बघून डंकन रोज हे अत्यंत आनंदी झाले. अँड अनाउन्स्ड इमिजिएटली दॅट ही वॉज वेल सुटेड फॉर द जॉब. आणि त्यांनी लगेचच घोषित करून टाकलं की मिस्टर विल्सन हे वेल सुटेड म्हणजे उपयुक्त, या पदासाठी उपयुक्त असे आहेत आणि त्यांनी मिस्टर विल्सन यांना सिलेक्ट केलं. ही शूक हँड्स विथ द मिस्टर विल्सन, कॉंग्रॅच्युलेटेड हिम. त्यांनी हातामध्ये हात दिला आणि मिस्टर विल्सन यांना अभिनंदन केले. अँड टोल्ड ऑल अदर कॅन्डिडेट्स टू गो बॅक. आणि उरलेल्या सर्व कॅन्डिडेट्सला माघारी जायला सांगितले. मिस्टर डंकन रोज एक्सप्लेन दॅट मिस्टर विल्सन वूड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2. मिस्टर डंकन रोज यांनी कामाची वेळ सांगितली मिस्टर विल्सन यांना 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. इफ ही लेफ्ट द ऑफिस ही वूड लूज द जॉब. आणि मिस्टर डंकन रोज यांनी सांगितलं की जर मिस्टर विल्सन ऑफिसमधून या 10 ते 2 या वेळेमध्ये जर ऑफिस सोडून गेले तर त्यांचा जॉबसुद्धा जाईल. स्पॉल्डिंग assured Mr. Wilson that he would look after Mr. Wilson's business in his absence. मग मिस्टर विल्सन यांचा पॉन ब्रोकिंगचा बिझनेस जो होता तो त्याच्याकडे स्पॉल्डिंग म्हणजे त्यांचा असिस्टंट लक्ष देईल असं तो म्हणतो. द पे वॉज फिक्स्ड ॲट 4 pounds अ वीक. 4 pounds एका आठवड्याला मिळणार होते मिस्टर विल्सन यांना या कामाचे. अँड द वर्क, सेड मिस्टर विल्सन. मिस्टर विल्सन यांनी विचारलं आणि काम काय आहे? यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका. मिस्टर विल्सन यांचं काम होतं इन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका कॉपी करणं म्हणजे लिहिणं बघून. याला डिक्शनरी असं म्हणतात, विश्वकोश असं म्हणतात इन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकाला. द पे वॉज व्हेरी गुड. तर यासाठीचा पगार खूपच चांगला होता. 4 pounds आत्ताच्या काळामध्ये थोडेसे कमी वाटतील परंतु त्या काळानुसार ती चांगली सॅलरी होती. अँड द वर्क वॉज लाईट. आणि त्या मानाने काम खूपच कमी होतं. मिस्टर विल्सन एक्सेप्टेड द जॉब अँड बिगिन हिज वर्क द व्हेरी नेक्स्ट डे. मिस्टर विल्सन यांनी लगेचच जॉब ॲक्सेप्ट केला आणि दुसऱ्या दिवसापासून काम सुरू केलं.
Mr. Duncan Rose was there in the office to see that Mr. Wilson did his work properly and did not leave the office. मिस्टर डंकन हे ऑफिसमध्ये रोज यायचे आणि विल्सन यांच्यावरती लक्ष द्यायचे की त्यांनी ऑफिस सोडून कुठेही जाऊ नये. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए. त्यांनी जे विश्वकोश म्हणजे डिक्शनरीमधील वर्ड्स जे असतात ते लिहायला सांगितले होते फ्रॉम एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका. तर याची सुरुवात लेटर ए पासून करावी असं सांगितलं होतं डंकन रोज यांनी. मिस्टर विल्सन रोट diligently for 4 hours without leaving his place. मिस्टर विल्सन हे अतिशय डिलिजंटली म्हणजे परिश्रमपूर्वक सलग लिहित बसायचे. एकाच जागेवरती बसून लिहित बसायचे. मिस्टर रोज वुड ड्रॉप इन फ्रॉम टाइम टू टाइम टू सी दॅट ऑल वॉज राईट विथ द मिस्टर विल्सन. हे मिस्टर डंकन रोज मिस्टर विल्सन यांच्याकडे लक्ष ठेवायचे आणि थोड्या थोड्या वेळानंतर पाहायला यायचे की मिस्टर विल्सनचं काम ठीक चालू आहे की नाही. ॲट 2 o'clock ही बेड द मिस्टर विल्सन्स गुड डे अँड लॉक द डोअर ऑफ द ऑफिस. आणि जेव्हा 2 वाजायचे त्यावेळी मिस्टर डंकन रोज स्वतः गुड डे असं मिस्टर विल्सन यांना विश करायचे आणि ऑफिस लॉक करायचे. दिस वेंट ऑन डे आफ्टर डे. मिस्टर होम्स सेड. Mr. Holmes said, Mr. Wilson, and on Saturday I got my salary. हेच एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशी चालत राहायचं. त्यानंतर मिस्टर विल्सन म्हणाले की मला सॅटरडेला सॅलरी मिळाली. इट वॉज द सेम नेक्स्ट वीक. तसंच अगदी पुढच्या आठवड्यातही घडलं. अँड द सेम द वीक आफ्टर. आणि सेम तसंच त्याच्या पुढच्या आठवड्यातही. आफ्टर फ्यू डेज मिस्टर डंकन रोज केम इन ओनली वन्स इन अ वाईल. आफ्टर अ टाईम ही डिड नॉट कम इन ॲट ऑल. त्यानंतर मिस्टर डंकन रोज यांनी थोडा वेळ यायला चालू केलं आणि काही काळानंतर त्यांनी येणं पूर्णपणे बंद केलं. मिस्टर विल्सन कंटिन्यूड. अजूनही मिस्टर विल्सन हे त्यांची स्टोरी सांगतच आहेत. 8 weeks हॅड पास्ड लाईक दिस. असेच 8 आठवडे निघून गेले. अँड आय हॅड रिटन अबाउट अबॉट्स आर्चरी एक्सेट्रा. 8 आठवडे निघून गेल्यानंतर सुद्धा मिस्टर विल्सन हे ॲबॉट आणि आर्चरी यांसारखे वर्ड लिहित होते. अँड होप दॅट आय माईट गेट ऑन टू बी सून. आणि त्यांना असं वाटत होतं की आता ते लवकरच बी या लेटरपाशी पोहोचतील. अँड देन सडनली द होल बिझनेस केम टू ॲन एंड. पण अचानकच त्यांना हे समजलं की हा पूर्ण बिझनेस आता संपत आहे. टू ॲन एंड होम्स आस्क्ड. मिस्टर शर्लॉक होम विचारतात, संपतोय? येस सर. दिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क ॲज युज्युअल ॲट 10 o'clock, but the door was shut and locked with a little note nailed on it. मिस्टर विल्सन सांगतात, नेहमीप्रमाणे मी आज सकाळी माझ्या कामासाठी निघालो. 10 वाजता जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे खिळ्याने ठोकलेलं एक छोटासा कागद होता ज्याच्यावरती असं लिहिलं होतं, द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व्ड ऑक्टोबर 9th, 1880. हे रेड हेडेड लीग जे आहे ते डिझॉल्व झालेलं आहे म्हणजे बंद झालेलं आहे आणि डेट लिहिलेली होती. हे कधी घडलं होतं? 9 ऑक्टोबर 1800. आय वॉज शॉक्ड. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. मला शॉक बसला. मला समजलं नाही की मी काय करू असं मिस्टर विल्सन म्हणतात. मिस्टर विल्सन वेंट ऑन विथ हिज स्टोरी. I made enquiries at the nearby offices, but none of them knew anything about the league. ते म्हणतात, त्यांची स्टोरी सांगताना ते पुढे म्हणतात की मी आजूबाजूच्या बऱ्याच ऑफिसेसमध्ये चौकशी केली पण त्यापैकी कोणाला काहीही माहीत नव्हतं. द रूम हॅड बीन रेंटेड अंडर अ फॉल्स नेम. ज्या रूममध्ये ऑफिस होतं ती रूमसुद्धा खोट्या नावाने भाड्याने घेतलेली होती.
आय वेंट होम अँड आस्क्ड माय असिस्टंट स्पॉल्डिंग फॉर ॲडवाईस. मी घरी गेल्यानंतर माझ्या असिस्टंटला सुद्धा ॲडवाईस विचारली. बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. पण तो मला कोणत्याही प्रकारची मदत करू शकला नाही. आय वॉन्ट टू फाइंड आउट अबाउट द लीग, मिस्टर होम्स. who they are and why they played this prank upon me. मिस्टर विल्सन म्हणाले की मला शोधायचं आहे की ते लोक कोण होते आणि त्यांनी माझ्यासोबत अशा खोड्या का काढल्या. द होल थिंग इज मिस्ट्री. हे सगळं एक रहस्य आहे असं झालं आहे. दॅट इज वाय आय केम टू यू. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकलेलं आहे. होम्स फाउंड मिस्टर विल्सन स्टोरी व्हेरी अनयुज्युअल. मिस्टर शर्लॉक होम्स यांना विल्सन यांची स्टोरी खूपच असामान्य वाटली, वेगळी वाटली. ही आस्क्ड मिस्टर विल्सन, दिस असिस्टंट ऑफ युअर्स हू फर्स्ट कॉल्ड युअर अटेन्शन टू द ॲडव्हर्टाइजमेंट, व्हॉट इज ही लाईक. मिस्टर विल्सन यांना विचारतात की तुमचा असिस्टंट हा ज्याने तुमचं सुरुवातीला लक्ष जाहिरातीकडे खेचलं तो कसा आहे. स्मॉल स्टाउट विथ नो हेअर्स ऑन हिज फेस, ही हॅज व्हाईट स्प्लॅश ऑफ ॲसिड ऑन हिज फोरहेड. तो छोटा, मजबूत आणि चेहऱ्यावरती केस नसलेला असा आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती ॲसिडचा स्प्लॅश आहे. म्हणजे ॲसिडचा शिडकाव केल्यानंतर जसा एखादा डाग पडतो तसा डाग आहे. आय थॉट ॲज मच, सेड मिस्टर होम्स. इज ही स्टील विथ यू. मी विचार केला, तो तुमच्यासोबत अजूनही आहे का. ओ येस सर. मिस्टर विल्सन म्हणतात, हो आहे. दॅट विल डू मिस्टर विल्सन. ते चालेल असं म्हणतात मिस्टर विल्सन. आय कॅन गिव्ह यू माय ओपिनियन ऑन दिस सब्जेक्ट इन अ डे ऑर टू. मिस्टर होम्स म्हणतात, शर्लॉक होम्स म्हणतात, या विषयावरती मी तुम्हाला माझा निष्कर्ष 2 दिवसांमध्ये सांगेल. टुडे इज सॅटरडे अँड बाय मंडे वी मे कम टू अ कन्क्ल्युजन. आज शनिवार आहे आणि मंडेला म्हणजे सोमवारपर्यंत आपण या विषयावरती निष्कर्ष काढूयात.